स्पोकन ट्युटोरियलच्या ब्रांचिंग एंड गिट वरील पाठात आपले स्वागत. या पाठात शिकणार आहोत ब्रांचिंग, ब्रांच तयार करणे आणि एका ब्रांच मधून दुसऱ्या ब्रांच मध्ये स्विचिंग. या पाठासाठी वापरणार आहोत उबुंटू लिनक्स 1404, गिट 232 आणि गेडीत टेक्स्ट एडिटर. तुम्ही तुमच्या पसंतीचा एडिटर देखील वापरू शकता. या पाठासाठी टर्मिनलवर वापरल्या जाणाऱ्या लिनक्स कमांड्सचे ज्ञान आवश्यक आहे. नसल्यास संबंधित लिनक्सवरील पाठासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. ब्रांचिंग बद्दल जाणून घेऊ. ब्रांचेसचा उपयोग हा प्रोजेक्टमध्ये नवे मॉड्यूल डेव्हलप करताना किंवा बग फिक्स करताना केला जातो. ह्यामुळे मुख्य प्रोजेक्टला धक्का न लावता प्रोजेक्टच्या नव्या मॉड्यूलवर काम करता येते. गिट मध्ये मास्टर ही डिफॉल्ट ब्रांच असते. नवी मॉड्यूल्स डेव्हलप करण्यासाठी आपण वेगवेगळ्या ब्रांचेस वापरतो आणि नंतर त्या मास्टर ब्रांच मध्ये एकत्रित करता येतात. ह्या आकृतीद्वारे मास्टर आणि न्यू मॉड्यूल अशा ब्रांचेस असलेल्या रिपॉझिटरीची कल्पना करू शकता. मास्टर ब्रांच मध्ये C1, C2 आणि C3 नावाच्या काही कमिट्स आहेत. न्यू मॉड्यूल ही ब्रांच C3 कमिट मध्ये बनवली आहे. C4, C5 आणि C8 ही न्यू मॉड्यूल ब्रांचची कमिट्स ही आहेत. त्याच वेळी C6 आणि C7 ही कमिट्स मास्टर ब्रांच मध्ये केली गेली आहेत. येथे बघू शकतो की न्यू मॉड्यूल ब्रांच ही मास्टर ब्रांचला धक्का लावत नाही. एकदा न्यू मॉड्यूल तयार झाले की ते मास्टर ब्रांच मध्ये एकत्रित करू शकतो. या पाठात ब्रांच कसे कार्य करते हे पाहू. मर्जिंग बद्दल पुढील पाठात जाणून घेऊ. टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl-Alt-T ही बटणे दाबा. आपण बनवलेली मायवेबपेज ही गिट उघडू. टाईप करा सीडी स्पेस मायवेबपेज एंटर दाबा. मी येथे एचटीएमएल फाइल्स वापरणार आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारची फाईल वापरू शकता. गिट लॉग तपासण्यासाठी टाईप करा गिट स्पेस लॉग स्पेस --one line एंटर दाबा. प्रथम आपण रिपॉझिटरी मध्ये कुठलीच ब्रांच आहे का ते तपासू. टाईप करा गिट स्पेस ब्रांच एंटर दाबा. मागे नमूद केल्याप्रमाणे मास्टर ही डिफॉल्ट ब्रांच दिसत आहे. समजा आता न्यू चॅप्टर नावाची ब्रांच बनवायची आहे. टाईप करा गिट स्पेस ब्रांच स्पेस न्यू चॅप्टर एंटर दाबा. ब्रांचची सूची बघण्यासाठी टाईप करा गिट स्पेस ब्रांच एंटर दाबा. येथे सूचीमध्ये न्यू चॅप्टर ही ब्रांच आपण पाहू शकतो. आपण मास्टर ब्रांच सोबत एक चे चिन्ह देखील बघू शकतो. हे सध्या आपण मास्टर ब्रांच मध्ये काम करत असल्याचे दाखवते. न्यू चॅप्टर ब्रांच मध्ये जाण्यासाठी टाईप करा गिट स्पेस चेकआउट स्पेस न्यू चॅप्टर एंटर दाबा. ब्रांचचे नाव बघण्यासाठी टाईप करा गिट स्पेस ब्रांच एंटर दाबा. चे चिन्ह बघून लक्षात येईल की आपण सध्या न्यू चॅप्टर ब्रांच मध्ये आहोत. पुढे story.html ही एचटीएमएल फाईल बनवून ती कमिट करू. टाईप करा गेडीत स्पेस story.html स्पेस & एंटर दाबा. माझ्या राइटर डॉक्युमेंट मधील आधी सेव्ह केलेला काही कोड कॉपी करून तो या फाईल मध्ये पेस्ट करू. फाईल सेव्ह करून बंद करा. फाईल समाविष्ट करताना किंवा काढून टाकताना आपले काम कमिट करणे गरजेचे असते. फाईल स्टेजिंग एरिया मध्ये समाविष्ट करण्यासाठी टाईप करा गिट स्पेस एड स्पेस story.html एंटर दाबा. आपले काम कमिट करण्यासाठी टाईप करा गिट स्पेस कमिट स्पेस -m स्पेस डबल कोट्स मध्ये एडेड story.html इन न्यू चॅप्टर ब्रांच एंटर दाबा. न्यू चॅप्टर ब्रांचचा गिट लॉग बघण्यासाठी टाईप करा गिट स्पेस लॉग स्पेस --one line एंटर दाबा.
येथे एडेड storyएचटीएमएल इन न्यू चॅप्टर ब्रांच हे सर्वात शेवटचे कमेंट बघू शकतो. समजा काही कारणांनी मास्टर ब्रांच मध्ये परत जायचे आहे. त्यासाठी टाईप करा git स्पेस चेकआउट स्पेस मास्टर. एंटर दाबा. git log बघण्यासाठी टाईप करा git स्पेस log स्पेस -one line. एंटर दाबा. येथे एडेड storyएचटीएमएल इन न्यू चॅप्टर ब्रांच हे कमिट आपल्याला दिसत नाही, कारण ते कमिट केवळ न्यू चॅप्टर ब्रांचशी संबंधित आहे. फोल्डरमधील घटक बघण्यासाठी एलएस टाईप करून एंटर दाबा. येथे आपल्याला storyएचटीएमएल ही फाईल देखील दिसत नाही. पुढे आपण historyएचटीएमएल या फाईलमध्ये काही बदल करू. फाईल उघडण्यासाठी टाईप करा gedit स्पेस historyएचटीएमएल स्पेस एम्परसँड. एंटर दाबा. काही ओळी समाविष्ट करू. फाईल सेव्ह करून बंद करा. या टप्प्यावर आपण केलेले काम कमिट करण्यासाठी टाईप करा git स्पेस commit स्पेस -am स्पेस डबल कोट्स मध्ये एडेड चॅप्टर 2 इन historyएचटीएमएल. एंटर दाबा. आतापर्यंत आपण मास्टर ब्रांच मध्ये काम करत होतो. आता आपण केलेले कमिट न्यू चॅप्टर ब्रांच मध्ये दिसते का ते पाहू. न्यू चॅप्टर ब्रांच मध्ये जाण्यासाठी टाईप करा git स्पेस चेकआउट स्पेस न्यू चॅप्टर. एंटर दाबा. git log बघण्यासाठी टाईप करा git स्पेस log स्पेस -one line. एंटर दाबा. येथे एडेड चॅप्टर 2 इन historyएचटीएमएल हे कमिट आपल्याला दिसत नाही, कारण ते मास्टर ब्रांच मध्ये आहे. आता storyएचटीएमएल या फाईलमध्ये काही ओळी समाविष्ट करू. टाईप करा gedit स्पेस storyएचटीएमएल स्पेस एम्परसँड. एंटर दाबा. मी माझ्या रायटर डॉक्युमेंट मधून काही ओळी समाविष्ट करत आहे. फाईल सेव्ह करून बंद करा. git स्टेटस बघण्यासाठी टाईप करा git स्पेस स्टेटस. एंटर दाबा. लक्षात घ्या, या टप्प्यावर आपण आपले काम कमिट केलेले नाही. आपण कमिट न करता दुसऱ्या ब्रांच मध्ये जाण्याचा प्रयत्न केल्यास काय होईल. आपल्याला एरर मिळाली पाहिजे. आता मास्टर ब्रांच वर जाण्याचा प्रयत्न करू. टाईप करा git स्पेस चेकआउट स्पेस मास्टर. एंटर दाबा. केलेले बदल कमिट केल्याशिवाय आपण दुसऱ्या ब्रांच मध्ये जाऊ शकत नाही असा एरर मेसेज दाखवत आहे. परंतु आपण केलेले बदल महत्त्वाचे नसल्यामुळे आपल्याला ते कमिट करायचे नसतील तर हे स्टॅशिंगच्या सहाय्याने करता येते. पुढील पाठांत स्टॅशिंग बद्दल जाणून घेऊ. आता फोर्स फ्लॅग वापरून या ब्रांच मधून जबरदस्ती बाहेर पडणार आहोत. टाईप करा git स्पेस चेकआउट स्पेस फोर्स स्पेस मास्टर. एंटर दाबा. पुन्हा एकदा न्यू चॅप्टर ब्रांच मध्ये जाऊन आपण केलेले बदल रद्द झाले की नाही हे तपासू. टाईप करा git स्पेस चेकआउट स्पेस न्यू चॅप्टर. एंटर दाबा. storyएचटीएमएल ही फाईल उघडण्यासाठी टाईप करा gedit स्पेस storyएचटीएमएल स्पेस एम्परसँड. एंटर दाबा. आपण केलेले बदल रद्द झालेले दिसतील. gedit बंद करू. पुढील पाठात न्यू चॅप्टर ही ब्रांच मास्टर ब्रांच मध्ये एकत्रित करण्याबद्दल जाणून घेऊ. आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात आपण या पाठात शिकलो. ब्रांचिंग, ब्रांच तयार करणे आणि मास्टर ब्रांच आणि नवीन ब्रांच यातील स्विचिंग. असाइनमेंट. चॅप्टर 2 नावाची ब्रांच बनवा. चॅप्टर 2 ब्रांच वर जा. काही कमिट्स करा. मास्टर ब्रांच वर परत जा. git log तपासा आणि जाणून घ्या की ब्रांच चॅप्टर 2 मध्ये केलेल्या कमिट्स मास्टर ब्रांच मध्ये दिसत नाहीत. स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवरील व्हिडिओ डाउनलोड करून बघा, ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य एनएमईआयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. या मिशन संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.